तर आता उपोषण नाही, आता लढायचंय असं आवाहन मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलंय। सरकारला गोड बोलून समजत नाही, त्यामुळे आता लढायचं असा इशारा जरांगेंनी दिला। महाराष्ट्रात आंदोलन करणार, तसंच मुंबईतही लवकर मैदानाची पाहणी करणार असल्याचा इशारा यावेळी जरांगेंनी दिला। मराठ्यांशी गद्दारी करार तर फळं भोगायला तयार राहा असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांना जरांगेंनी दिला। पाहूया त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। मराठा आरक्षणासाठी 7व्यांदा उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाची सरकारने दखल घेतली नाही। कोणत्याही तोडग्याशिवाय मनोज जरांगे पाटलांना त्यांचं उपोषण सोडावं लागलं। मराठा आरक्षणासाठी आता मनोज जरांगे पाटलांनी त्यांची रणनीती बदलली आहे। यापुढे उपोषणाऐवजी उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला। आता लढायचंय, कारण मी पण सांगितलं आता उपोषण नाही करायचं, आता लढायचंय। त्याच्यामुळे कोणी मरायचं नाही, आता लढून मिळवायचंय। कारण आपण पण क्षत्रिय मराठी आहेत। आता आपणही दाखवू। पावणे 2 वर्ष सातत्याने आणि सलग आम्ही लढलो। सरकारला जर ते आता गोडीत जमत नसेल तर लढूनही मिळायची ताकद आपल्यात आहे, म्हणून लढून मिळू। कोणीही आत्महत्या या पुढच्या काळात करू नका। मराठा समाज आरक्षणासाठी मुंबईत धडक देण्याच्या विचारात असल्याचंही मनोज जरांगे पाटलांनी सांगितलंय। पुढच्या काळात मुंबईत आझाद मैदान आणि शिवाजी पार्क मैदानाची आंदोलनासाठी चाचपणी करणार असल्याचे त्यांनी म्हटलंय। जर फडणवीस साहेब असे दुजाभाव करणार असले, मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा। आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय, जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असलात ना, तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे। आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानाची पाहणी करायला जाणार आहे। आम्हाला पर्याय नाही, तिथे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले, आम्ही पाणीसाठी आम्हाला जावं लागणार आहे आणि मी ती तारीख सुद्धा लवकर डिक्लेअर करणार आहे। मराठा आरक्षणाबाबत सरकारनं चालढकल सुरू केल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटलांनी केलाय। मराठा समाज आता थांबणार नाही असा इशाराही जरांगेंनी दिलाय। हे चांगलं नाही चाललं, तुमची जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब, ही चांगली नाही चालली। ज्यावेळेस संकट उभं आहे ना, त्यावेळेस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करतात तर फळ मी त्याचं भोगायला लावणार आहे, कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोणी। मनोज जरांगे पाटलांनी उपोषणास्त्र म्यान केलंय। मग आता मनोज जरांगे पाटील नेमकं कोणत्या प्रकारचं आंदोलन करणार किंवा त्यांचं आंदोलन कोणत्या प्रकारचं असणार याची उत्सुकता महाराष्ट्राला लागली आहे। नितेश महाजन, झी 24 तास, जालना।